रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष केलेला आहे। आपण उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयात आहोत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। फटाके वाजवत आणि तोडे भरत या ठिकाणी जल्लोष करण्यात आलेला। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली, काय सांगाल? महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची पुन्हा एकदा सत्ता स्थापन झालेली आहे आणि सर्व महाराष्ट्रभर हा जल्लोष आहे। आज आम्हाला रत्नागिरीकरांना असे अतिशय आनंद होतोय की आमचे उदयजी सामंत साहेब हे परत एकदा मंत्री झालेले आहेत। मंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि आम्हाला निश्चित माहिती आहे की आत्तापर्यंत जो रत्नागिरीचा न भूतो न भविष्यती जो विकास काही झालेला आहे, रत्नागिरी तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्हाच सामंत साहेब पालकमंत्री असल्यापासून रायगड जिल्ह्याचा सुद्धा जो काही विकास झालेला आहे तर त्याच्यात सामंत साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा आणि सर्वांचाच, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, सगळ्यांचेच आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी। आणि निश्चितच रत्नागिरीचा जो काही कायापालट ह्या काही वर्षात जो झालेला आहे तो सर्वांनाच बघायला मिळतोय आणि हा विश्वासास नक्कीच पात्र ठरतील। मागच्या कालावधीमध्ये सामंत साहेबांनी अनेक मंत्रिपदे भूषवलेली आहेत आणि त्या मंत्रिपदाचा निश्चितच महाराष्ट्रातील सर्वच जनतेला फायदा झालेला आहे आणि तो त्यांनी दाखवून दिलेला आहे। त्यामुळे त्यांनी स्वतःचं कर्तृत्व जे आहे, नेतृत्व जे आहे ते सर्वतोपरी सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यासाठीच हा जल्लोष आहे। आम्हाला निश्चित खात्री आहे की रत्नागिरीचं पालकमंत्रीपद जर साहेबांना मिळालं आणि ते मिळेलच, आम्हाला खात्री आहे, तर आम्ही त्याची वाट बघतोय की मंत्रिपद कुठलं मिळतंय आणि पालकमंत्रीपद आम्हाला रत्नागिरीला कधी मिळतंय, आम्ही त्याची एकदा वाट बघतोय। धन्यवाद। पालकमंत्री पुन्हा एकदा मिळेल अशी अपेक्षा आहे। यापूर्वी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात उदय सामंत यांनी निधी रत्नागिरीमध्ये आणला होता। आता काय नेमकी अपेक्षा आहे तुम्हाला रत्नागिरीसाठी? अपेक्षा म्हणजे आता अगोदरच भरपूरशी कामं साहेबांनी केलेली आहेत, पण आता परत एकदा पालकमंत्री झाल्यानंतर मला वाटतं साहेब अजून रत्नागिरीचा कॅलिफोर्निया करून टाकतील आणि आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की साहेबांना जर पालकमंत्री केलं तर रत्नागिरीत नाही तर महाराष्ट्राचा पुरा ते विकास करून दाखवून देतील। उदय सामंत यापूर्वी पालकमंत्री होते आणि त्यांनी रत्नागिरीचा मोठ्या प्रमाणात विकास केला आणि पुन्हा एकदा रत्नागिरीला पालकमंत्री पद मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।